Hello friends, this is Vinod Ambi and you are here in our ambition classes. Today we are going to study lesson number 9, motion and types of motion in class 6th subject science. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्ड सायन्समधील मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन हा इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मीडियमचा लेसन अभ्यास करणार आहोत. फर्स्ट, व्हॉट इज द मोशन? मोशन म्हणजे काय? इफ अन ऑब्जेक्ट चेंज इट्स प्लेस कंटिन्युअसली द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन अँड वी नो दॅट change of place of an object is called as a displacement. It means that the continuous displacement of an object is called as a motion. म्हणजेच कोणताही ऑब्जेक्ट त्याचे प्लेस चेंज करत असल्यास त्याला आपण डिस्प्लेसमेंट असे म्हणतोय आणि जर कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्यास आपण मोशन असे म्हणतो. नाव नेक्स्ट इज टाइप्स ऑफ मोशन. म्हणजेच मोशनचे कोणकोणते टाईप आहेत ते आपल्याला आता बघायचे आहेत. खाली दिलेल्या फ्लो चार्टवरून आपल्याला मोशनचे कोणकोणते टाईप्स आहेत हे थोडक्यात समजेल. त्याच्यानंतर त्यामधील प्रत्येक टाईपचा आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट, मोशन इज डिवायडेड इनटू टू पार्ट्स, लिनियर मोशन अँड नॉन लिनियर मोशन. लिनियर मोशन इज फर्दर डिवायडेड इनटू टू पार्ट्स, that is a uniform linear motion and non-uniform linear motion. Non-linear motion is divided into four types, that is a oscillatory motion, circulatory motion, periodic motion and a random motion. We first learn about a linear motion. What is mean by linear motion? When the distance traveled by a object along a straight line, this motion is called as a linear motion. म्हणजेच कोणताही ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईनमध्ये जात असेल तर त्याला आपण लिनियर मोशन असे म्हणतो. एक्झाम्पल, ए ट्रेन ऑर ए मूव्हिंग व्हेकल ऑन रोड. यामध्ये पुन्हा दोन टाईप आहेत, युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. फर्स्ट टाइप, that is a uniform linear motion. When the distance traversed by an object along a straight line in a constant unit time is called as a uniform linear motion. म्हणजेच कोणताही ऑब्जेक्ट एकाच कॉन्स्टंट स्पीडमध्ये एकाच डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत असेल तर त्यास आपण युनिफॉर्म लिनियर मोशन असे म्हणतो. एक्झाम्पल्स दिलेत बघा. मोशन ऑफ सोल्जर्स इन परेड, ट्रेन ऑफ फुल स्पीड आर द एक्झाम्पल्स ऑफ युनिफॉर्म लिनियर मोशन. सेकंड टाइप, दॅट इज अ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग ए स्ट्रेट लाईन इन युनिट टाइम कीप ऑन चेंजिंग, द मोशन इज कॉल्ड ॲज अ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजेच कोणताही ऑब्जेक्ट एकाच डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत असेल परंतु त्यासाठी लागणारा टाईम प्रत्येक वेळी वेगवेगळा असेल, सेम नसेल तर त्यास आपण नॉन युनिफॉर्म मोशन असे म्हणतोय. एक्झाम्पल, गर्ल ऑन स्लायडिंग ऑर टेकअप ऑफ एरोप्लेन. इथे जेव्हा गर्ल स्लाईडवरून खाली सरकत येईल तेव्हा तिचं स्पीड वाढत जाईल, म्हणजेच तिचा स्पीड कंटिन्युअस नाही आहे, मीन्स इट इज अ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. सेकंड टाइप ऑफ मोशन इज अ नॉन लिनियर मोशन. व्हॉट इज मीन बाय नॉन लिनियर मोशन? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन ए स्ट्रेट लाईन इज कॉल्ड एज अ नॉन लिनियर मोशन. म्हणजेच कोणताही ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करत नसेल तर त्याला आपण नॉन लिनियर मोशन असे म्हणतोय. एक्झाम्पल, फॅन असेल, टॉप असेल रोटेटिंग करणारा, किंवा बाईक किंवा सायकलचं व्हील असेल, हे सगळे स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होत नाहीत, म्हणजेच इट इज अ नॉन लिनियर मोशन. यामध्ये सुद्धा बरेच टाईप असून त्यामधील काही टाईप आपण आता बघणार आहोत.
First type in a non-linear motion is a oscillatory motion. What is mean by oscillatory motion? The motion of a body that oscillating means swinging back and forth is called as a oscillatory motion. ज्या मोशन मध्ये स्ट्रेट लाईन मध्ये मूवमेंट न होता वर खाली किंवा मागे पुढे अशी मूवमेंट होते त्याला आपण ऑसिलेटरी मोशन असे म्हणतोय. एक्झाम्पल, द मूवमेंट ऑफ बर्ड्स विंग्स, गर्ल स्विंगिंग इन ए पार्क, needle of a sewing machine or pendulum of a clock are the examples of oscillatory motion. Now second type of non-linear motion is circular motion. Now what is mean by circular motion? An object complete each round along a circular path is called as a circular motion. ज्या मोशनमध्ये ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये रोटेट करतो त्याला आपण सर्क्युलेटरी मोशन असे म्हणतो. एक्झाम्पल, ए जायंट व्हील असेल किंवा फॅन असेल ते कंटिन्युअस सर्क्युलर मोशनमध्ये रोटेट करत असतात. थर्ड टाईप ऑफ नॉन लिनियर मोशन इज द पिरियडिक मोशन. व्हॉट इज मीन बाय पिरियडिक मोशन? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू a certain point again and again after a fixed period is called as a periodic motion. म्हणजेच ज्या मोशनमध्ये ऑब्जेक्ट ठराविक वेळेनंतर ठराविक ठिकाणी परत परत येत असेल तर त्याला आपण पिरियडिक मोशन असे म्हणतो. We see from the examples of oscillatory motions and circulatory motions some object complete one round or one oscillation in fixed time is also called as a periodic motion. ऑसिलेटरी आणि सर्क्युलेटरी मोशनमध्ये काही ऑब्जेक्ट ठराविक काळानंतर त्यांचे ऑसिलेशन किंवा राऊंड कंप्लीट करतात, ते सुद्धा पिरियडिक मोशनचे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स बघा, हावर हँड ऑर मिनिट हँड इन टू द वॉच, रोटेटिंग फॅन असू दे किंवा रोटेशन अँड रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत पिरियडिक मोशनचे. नेक्स्ट, फोर्थ टाइप ऑफ non-linear motion is a random motion. What is mean by random motion? The motion that changes its direction and speed continuously is called as a random motion. ज्या मोशनमध्ये ऑब्जेक्टची डायरेक्शन आणि स्पीड सारखी चेंज होत राहते त्याला आपण रँडम मोशन असे म्हणतोय. एक्झाम्पल, फुटबॉल प्लेयर्स ऑर बटरफ्लाय इन टू द गार्डन. इथंपर्यंत मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की आपण मोशन आणि त्याचे दोन पार्ट, लिनियर मोशन आणि नॉन लिनियर मोशन बघितले. लिनियर मोशनमध्ये आपण बघितलं युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. नॉन लिनियर मोशनमध्ये आपण ऑसिलेटरी मोशन, सर्क्युलेटरी मोशन, पिरियडिक मोशन आणि रँडम मोशन बघितलेलं आहे. द नेक्स्ट पार्ट इज द स्पीड. नाव व्हॉट इज मीन बाय स्पीड? The distance traversed by an object in a unit time is called as the speed. The speed म्हणजेच डिस्टन्स आणि ते डिस्टन्स कव्हर करायला लागणारा जो वेळ आहे त्याचा रेशो म्हणजे सुद्धा स्पीड आहे. स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. त्याच्यानंतर स्पीडची युनिट आहेत, युनिट ऑफ स्पीड इज इक्वल टू किलोमीटर पर आवर और मीटर पर सेकंड. खाली दिलेल्या मोशनच्या ह्या चार्टमध्ये आपण मोशन, त्यांची दोन टाईप आणि परत त्यांची जे टाईप्स आहेत त्या टाईपची नावे, त्याचबरोबर त्या टाईपची डेफिनेशन तयार करण्यासाठी लागणारे जे महत्त्वाचे वर्ड्स आहेत ते वर्ड्स आणि प्रत्येक टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते दिलेले आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे जे टाईप्स आहेत ते आपण रेड कलरने दाखवलेले आहेत. डेफिनेशन तयार करण्यासाठी जे महत्त्वाचे वर्ड आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ते आपण ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेले आहेत आणि प्रत्येक टाईपचे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते येलो कलरने दाखवलेले आहेत. तुम्ही जर ह्या दिलेल्या चार्टचा जर व्यवस्थित स्टडी केला तर तुम्हाला मोशन
त्याचे टाईप्स, त्यांच्या डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल्स लक्षात ठेवण्यास सोपे जाणार आहे. चला तर बघूया आपण मोशन. मोशनमध्ये आपल्याला दिलेलं आहे कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट, म्हणजे याच्यावरून आपण मोशनची डेफिनेशन तयार करू शकतो. मोशन इज डिवायडेड इंटू लिनियर मोशन अँड नॉन लिनियर मोशन. लिनियर मोशनची डेफिनेशन तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मोशन इन सेम डायरेक्शन, आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत फास्ट मुव्हिंग कार ऑर फास्ट मुव्हिंग ट्रेन. त्याच्यानंतर लिनियर मोशन परत डिवाइड केलेलं आहे युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. यांच्या डेफिनेशन्स लक्षात ठेवण्यासाठी युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये सेम डायरेक्शन सेम स्पीड हे दोन वर्ड आले पाहिजेत. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये डायरेक्शन सेम बट चेंज इन स्पीड हे वर्ड आले पाहिजेत. युनिफॉर्म लिनियर मोशनचे एक्झाम्पल आपण सोल्जर्स इन परेड हे घेऊ शकतो. नॉन युनिफॉर्मसाठी आपण गर्ल ऑन स्लायडिंग हे एक्झाम्पल घेऊ शकतो. त्याच्यानंतर नॉन लिनियर मोशन याच्यासाठी मोशन नॉट इन सेम डायरेक्शन हा वर्ड डेफिनेशनमध्ये आला पाहिजे. त्याच्यासाठी एक्झाम्पल आपण फॅन किंवा बाकीचे काही एक्झाम्पल्स आपण जे लेसनमध्ये बघितलेले आहेत त्यामधील एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. नॉन लिनियर मोशन परत आपण 4 टाईपमध्ये डिवाइड केलेलं आहे. त्यामध्ये ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशनची डेफिनेशन लिहिण्यासाठी आपल्याला बॅक अँड फोर्थ मुवमेंट हे वर्ड लक्षात ठेवायचे आहेत, आणि त्याचे एक्झाम्पल आपण पेंडुलम इन क्लॉक हे लक्षात ठेवू शकतो. नेक्स्ट टाईप सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशनची डेफिनेशन लिहिण्यासाठी आपल्याला मुवमेंट इन सर्क्युलर पाथ हे वर्ड लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर हावर हँड ऑर मिनिट हँड इन टू द क्लॉक हे त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवायचे. थर्ड पार्ट इन अ नॉन लिनियर मोशन दॅट इज अ पिरियडिक मोशन. याची डेफिनेशन लिहित असताना आपल्याला महत्त्वाचे वर्ड लक्षात ठेवायचे आहेत. इट कम्प्लीट्स इन अ सेम टाईम इंटरवल. म्हणजेच काय तर प्रत्येक जी काय ऑसिलेशन असेल किंवा ते जे राऊंड असणार आहे ते आपल्याला सेम टाईम इंटरवलमध्ये कंप्लीट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण पिरियडिक मोशनची डेफिनेशन लिहू शकतो. याच्यासाठी आपण रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ हे एक्झाम्पल लक्षात ठेवू शकतो. नेक्स्ट फोर्थ इज अ रँडम मोशन. याच्यासाठी चेंज इन स्पीड अँड डायरेक्शन कंटिन्युअसली हे वर्ड त्याच्यामध्ये आले पाहिजेत. त्याच्यासाठी एक्झाम्पल आपण बटरफ्लाय घेऊ शकतो किंवा फुटबॉल प्लेयर्स घेऊ शकतो. म्हणजेच फ्रेंड्स आपण शॉर्टमध्ये हा लेसन बघितलेला आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्याला पूर्ण लेसनचा स्टडी आपण करू शकतो. तुम्ही 1 किंवा 2 वेळा हा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला ह्या लेसनमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करून तुमच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी आम्हाला तुम्ही रिक्वेस्टसुद्धा पाठवू शकता. ज्या लेसनचे ज्या सब्जेक्टचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील ते तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये आम्हाला कळवू शकता. थँक्यू.